या योजना आणल्या, बजेट आणलं, काम केलं, हे काय कोण उपकार करत नाही. हे महिलांना आमिष दाखवतायत की 1500 रुपये घ्या आणि मतदान करा. निवडून कुणाला आणायचं ठरत नाही, तर पाडायचं कुणाला ठरलंय. लाडक्या बहिणीचा अपमान महाराष्ट्र खपून घेणार नाही. काही म्हटल्या 1500 तुमच्या खिशातले देताय काय? 2000 त्या कुणाच्या खिशातनं देणार आहेत ते विचारा. महिन्याला असे वार्षिक पैसे देणार होतो, खटाखट खटाखट खटाखट, कुठे गेले ते? जत्रा संपली की देव बदलतात आणि इलेक्शन संपलं की पक्ष बदलतात, अशी याची नीती. नमस्कार. राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीतून मी पंढरीनाथ कांबळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो मुद्द्याचं बोला या आपल्या कार्यक्रमात. मंडळी, कोल्हापूरकरांचं कसं आहे माहिती आहे का, एखादा माणूस जर आवडला तर त्याला डोसक्यावर घेऊन फिरतील आणि त्याच्याशी नाही जमलं, नाही पटलं तर त्याला डोसक्यावरनं दणकेनं खाली आपटलंच म्हणून समजा. खोटं वाटत असेल तर इथल्या राजकारण्यांना आणि कलाकार मंडळींनी जाऊन विचारा. म्हणजे ते एकदा म्हणले ना की आमचं ठरलंय असं म्हणल्याच्या नंतर त्याचे पडसाद कोल्हापूरकरच्या राजकारणावर उमटलेच म्हणून समजा. मंडळी, या विधानसभेत कोल्हापूरकर कोणाच्या पारड्यात आपल्या मतांचं दान टाकतायत, चला बघूयात आणि सुरू करूयात मुद्द्याचं बोला. नमस्कार. काय वाटतंय, तुम्ही किती वर्ष कोल्हापुरात आहात इथे? मी गेली 25 वर्ष सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काय काम इथले करतोय. मुद्दे आहेत, काय विषय आहेत, काय प्रगती व्हायला पाहिजे, काय झालेलं नाही अजून? आज जर आपण पाहिलं तर विमानतळाच्या माध्यमातून, रेल्वेच्या माध्यमातून वंदे भारत एक्सप्रेस चालू झाले. विमानतळाच्या माध्यमातून संपूर्ण देशात वेगवेगळ्या शहराची कोल्हापूरची कनेक्टिव्हिटी. कोल्हापूरचा जो विमानतळ आहे तो बघण्यासाठी जे डिझाईन जे झालेला आहे तो अतिशय जगभर गाजलेला आहे. त्याचबरोबरीनं आज जो विकास निधी महायुतीच्या सरकारनं दिला त्या माध्यमातून बरीच या ठिकाणी कामं चालू आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विभागात जो पूर येतोय त्यासाठी 3200 कोटी सरकारनं जागतिक बँकेकडनं मंजूर करून आणलेलं आहे. त्याचबरोबरीनं रस्त्यासाठी 100 कोटी रुपये दिलेले आहेत. कोल्हापूरचं मानबिंदू असणारा रंकाळा पंचगंगा यासाठी भरीव निधी सुशोभीकरणासाठी दिलेला आहे. कोल्हापूरचा आपण बघितलं की महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा, ज्योतिबा विकास आराखडा यासाठी संपूर्ण सरकारनं फंड दिलेला आहे. 1100 कोटीचं छत्रपती शाहू जे हॉस्पिटल आहे मेडिकल, त्याचं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी शेंडा पार्कमध्ये त्याची पायाभरणी झाली आहे. आपण जर पाहिलं तर 2.5 वर्षाच्या कोरोनाच्या काळात जो विकास खुंटला होता आणि गेले 20-25 वर्षाचा जो बॅकलॉग कोल्हापूरचा जो राहिला होता तो ह्या 2.5 वर्षात त्याला गती मिळाली आहे आणि कोल्हापूर विकासाच्या वाटेवर आहे असं म्हटलं तर वावगं ठरत. काय सांगा? आता किशोरबाईंनी सांगितल्याप्रमाणे मी जिल्हा नियोजन समितीचा सदस्य म्हणून मला सांगायला आवडतंय. प्रत्येक माणूस राजर्षी शाहू महाराजांचं नाव घेऊन राजकारण करतोय, पण अनेक पालकमंत्री होऊन गेले, अनेक मंत्री होऊन गेले, पण सन्माननीय तत्कालीन पालकमंत्री सन्माननीय दीपकजी केसरकर साहेब आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आदरणीय राजेशजी क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून या दसऱ्या सणाला आपण स्टेट फेस्टिवलची मान्यता दिली आणि तात्काळ दरवर्षी आम्ही 1 कोटी रुपये मंजूर केलं. ही खरी शाहूंची वारसा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार. इथं आता म्हणतायत सत्ताधारी मंडळी की सगळी कामं झालेली आहेत, इतका फंड आलेला आहे, इतक्या गोष्टी झालेल्या आहेत. काय तुमचा मुद्दा आहे? काय तुम्हाला वाटतं? 2019ला चंद्रकांत दादा पाटील ह्या कोल्हापूरचे पालकमंत्री होते. त्यांनी 108 कोटी रुपयाचं बजेट अंबाबाई आराखड्याला आणले होते. त्यापैकी 7 कोटी रुपये पार्किंगसाठी खर्च झाले, बाकीचे पैसे अजून आलेले नाहीत आणि ते पार्किंग अजून पूर्ण झालेलं नाही. गेल्या 5 वर्षामध्ये महानगरपालिका, आता 4 वर्ष झाली महानगरपालिका कोल्हापुरात नाही आहे. तिची सगळी रस्ते जर बघितलेत तर विद्यमान आमदार किंवा माजी आमदार ह्या दोघांचंही काम ह्या कोल्हापूरमध्ये शून्य आहे. मला असं वाटतं की ह्या निवडणुकीला नोटाला मतदान करू नये की नाही, हा विषय संपून टाका. कोल्हापूरचं महानगरपालिका बॉडी नसणारी आहे, बरखास्त जशी केली आहे तसं कोल्हापूरचं हे बरखास्त करून पहिलं जे बजेट आले दिले केले म्हणतात ते पहिलं खर्च करा आणि पुढच्या निवडणुकीत तुम्ही उभा राहा. ही बॉडी बरखास्त करायचं म्हणतात. काय मुळात ही बॉडी म्हणजे त्यांना म्हणण्याचा उद्देश आहे की हे सरकार जे आता शिंदे सरकार जे आहे हे बरखास्त करायचं आम्ही आता सर्वांनी ठरवलेलं आहे महाराष्ट्रातल्या लोकांनी. कारण ह्या लोकांनी फक्त घोषणांचा पाऊस केलेला आहे. परवा दिवशीच आता इथं 4,500 कोटी आले अशा सगळीकडे फलक लागले होते. मला आता तुम्हीच सांगा 4,500 कोटीमध्ये चांदीचे रस्ते झाले असते, पण अजून इथं काही झालेलं नाही. फक्त हा घोषणांचा पाऊस आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही नियोजन मंडळ जे कलेक्टर ऑफिसला आहे तिथं जाऊन आम्ही चौकशी केली असता कुठल्याही गोष्टीला त्या प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही आहे आणि ह्या फक्त घोषणा आहेत. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांनी आणि कोल्हापूरच्या जनतेने ठरवलं आहे कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडीची सत्ता आणण्याचा निर्धार लोकांनी केलेला. नक्कीच. ताई सांगा, काय काय महिलांचे मुद्दे आहेत कोल्हापुरात, काय गोष्टी व्हायला हव्यात, काय गोष्टी झाल्यात?
मी पहिली तर गोष्ट 1500 रुपये या मुद्द्यावरच बोलीन. महिलांना जी लाडकी बहीण योजना दिली आहे, हे 5 वर्ष झालं यांच्याकडे सत्ता आहे, तर आता इलेक्शनच्या तोंडावरच हे 1500 रुपयाची योजना का काढताय महिलांची? आणि जरी काढली, आम्हाला ह्याची टीका करायची नाहीये 1500ची योजना, पण तुम्ही महागाई किती वाढवली. इकडे 1500 देताय बहिणींना, लाडकी बहीण म्हणताय. मला सांगा, असा कोणता भाऊ आहे की त्याची बॅनरबाजी करेल की मी बहिणीला 1500 दिले, बहिणीला 1500 दिले, आणि प्रत्येक सभेमध्ये विचारतायत की तुम्हाला 1500 मिळालेत का, तुम्हाला 1500 मिळालेत का? म्हणजे मी ह्याला जवळजवळ आमिषच समजते, कारण हे महिलांना आमिष दाखवतायत की 1500 रुपये घ्या आणि मतदान करा, आम्हालाच निवडून आणा, आम्ही आलो तरच तुम्हाला पुढे हे तुमचं हे चालू राहील असं बोलतायत. पण हे चुकीचं आहे. महागाई इकडं बघा, आज डाळीचे, तेलाचे, खोबऱ्याचे सगळेच भाव किती वाढले. आज दिवाळीला दुकानामध्ये गर्दी दिसत नाहीये महिलांची, बिलकुलच नाही. आज सण करावंसं वाटत नाही. आणि मला सांगा, बहिणींची तुम्हाला काळजी आहे? बहिणींच्या मुलांचं काय, त्यांचे शिक्षणाचं काय? एवढे खर्च तुम्ही, एवढी महागाई वाढवले, सिलेंडरचे भाव वाढवलेत, पेट्रोलचे भाव वाढवलेत. जर बहिणींची काळजी असेल तर सिलेंडरचे भाव कमी करा, प्रत्येक बहिणीला ते जाईल. ताईंनी जो लाडक्या बहिणीचा जो काही प्रश्न विचारला, तर मला तुमच्या माध्यमातून त्यांना उलट एक प्रश्न विचारायचा आहे की लाडकी बहीण योजना एवढीच जर त्यांना वाईट वाटते, एक तर जेवढ्या लोकांनी विरोध केलाय तेवढ्या सगळ्या बायकांनी ते पैसे घेतलेले आहेत. दुसरी गोष्ट, लाडकी बहीण योजना एवढीच जर वाईट आहे त्यांच्या मते, तर मग जयंत पाटील साहेबांनी परवा असं एक स्टेटमेंट केलं की ज्या वेळेला आमचं सरकार सत्तेत येईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला 1500 ऐवजी 2000 देऊ. ठीक आहे, म्हणजे सगळं तुम्हीच बोलताय. योजना पण चांगली नाही म्हणता, 2000 आम्ही देतो हे पण म्हणता. दुसरी गोष्ट, त्या काय म्हटल्या की आत्ताच का सुचली म्हणण्यापेक्षा ती कुणाला तरी सुचली, हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते पण सुचलं नाही. आणि म्हणता महागाईचं म्हणाल का, त्या जे म्हणतात की मार्केट ओस पडले, आत्ता ह्या क्षणी तुम्ही माझ्याबरोबर तुमचा कॅमेरा घेऊन कुठेही चला, कुठल्याही मॉलमध्ये किंवा रोडला, महिलांची गर्दी नाही हे तुम्ही मला दाखवून द्या. आता राहिला महागाईचा प्रश्न, तर मुख्यमंत्री साहेबांनी आनंदी शिध्याच्या माध्यमातून महिलांना दिवाळीचं रेशन पूर्णपणे मोफत दिलेलं आहे. मग आणखी काय पाहिजे? दादा, त्यांच्या महागाईच्या प्रश्नावरच मी उत्तर देईन की महागाई ही जिल्हा, शहर किंवा राज्य ठरवत नाही, ही जागतिक स्तरावर ठरत असते. आणि जागतिक स्तरावर जेव्हा क्रूड ऑइल आणि नॅचरल गॅसचे भाव वाढतात, तेव्हा सायमल्टेनियसली तुमचं सगळं ट्रान्सपोर्टेशन वगैरे धरून बाय डिफॉल्ट महागाई वाढती. 5000 हा पगार माणसाला 10-20 वर्षापूर्वी होता, तो आता 50,000 झाला. त्या प्रमाणात इन्फ्लेशन आणि ग्रोथ ह्या दोन्ही गोष्टी वाढत राहणार. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर जगभरात सगळ्यात कमी इन्फ्लेशन आणि सगळ्यात जास्त ग्रोथ ही भारताची आहे. आणि आमच्या दुर्दैवाने म्हणलात तर आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेब ह्या दोघांना बघता आलं नाही, पण त्यांच्या स्वरूपात आम्ही 18 तास काम करणारा माणूस म्हणजे आमचे शिंदे साहेब आणि त्यांचे शिष्य राजेशदादा क्षीरसागर साहेब बघतो. आणि ते किती लोकांसाठी, जनतेसाठी जनतेत राहून काम करतात हे आम्ही बघतो आणि त्याचा गर्व आहे आम्हाला. आता मगापासून आमची इथे बंधू जे आहेत कोल्हापुरातले ते बोलत आहेत, लाडक्या बहिणीची 1500 रुपये खात्यावर जमा झाली, त्याबद्दल दुमत नाही. सगळ्या महिला ज्या आहेत त्या सगळ्या आनंदात आहेत. पैसे जमा होण्याला आमचा विरोध नाही, पण जे काही जमा होतात पैसे ते आमच्याच खात्यातून काढून घ्यायला आहेत. गॅस सिलेंडरचे दर असून देत, डाळे असून देत, कडधान्य असून देत, खाद्यतेल असून दे, आज सगळे सर्वत्र महागाई झालेली आहे. एकीकडे द्यायचं आणि दुसरीकडे काढून घ्यायचं. पॅडी दादा, महत्त्वाचं आमच्या सगळ्या मित्रांनी सांगितलं की एवढा निधी आणलाय, हो एवढी विकास कामं केल्यात, सगळं मान्य आहे. पण कोल्हापूरचं राजकारण जरा वेगळं आहे. इथं निवडून कुणाला आणायचं ठरत नाही, इथं पाडायचं कुणाला ठरलंय. आणि कोल्हापूरकरांनी ठरवलंय कोण उमेदवार आहे, कुणाला पाडायचं आहे. तुम्ही किती निधी आणा, विकास करा, काय करा, पण कोल्हापूरकरांचं ठरलेलं आहे कुणाला पाडायचं ते ठरलेलं आहे. आता एक दोन्ही माझ्या दोन्ही बाजूला दोन मिनिटं म्हणा. माझ्या दोन्ही बाजूला हे दोन्ही राजकीय पक्ष आहेत. इकडे आघाडी आहे, इकडे महायुती आहे. पण गेली 40 वर्ष मी काम करतोय. या योजना आणल्या, बजेट आणलं, काम केलं, हे काय कोण उपकार करत नाही. तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे, ज्या मतं दिलेल्या आहेत तुम्ही काम करताय. आता जे आमच्या मित्रांनी सांगितलं की विकास झालेला आहे, विरोधक असून ते म्हणतात की विकास झालेला आहे. आणि ह्यांचा निगेटिव्ह जो आहे, निगेटिव्हपणा मागच्या लोकसभेत चालला, यावेळेला चालणार नाही. आमदार राजेश क्षीरसागर
क्षीरसागर असू दे, नाना कदम असू देत, किंवा कृष्णराज महाडिक असू दे, किंवा धनंजय महाडिक साहेब असू दे, यांनी कोल्हापूरसाठी फार मोठा निधी आणलेला आहे आणि या निधीच्या माध्यमातून काम झालेलं आहे. आता आमच्या मित्रांनी सांगितलं चांदीचे रस्ते झाले असे 4,500 कोटीत. अहो यांना माहित नाहीये 2G स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा घोटाळा, असे घोटाळे करून लाखो कोटी रुपये घरात ठेवलेत, जनतेसाठी वापरायचे असतात हे यांना माहित नाहीये. आज आपण दसरा चौकामध्ये ऐतिहासिक ह्या भूमीमध्ये उभा आहे. कोल्हापूरची जनता कधी जातीपातीला थारा देत नाही, लोकसभेला दाखवून दिलेला आहे. लोकसभेला इथल्या जनतेनं दाखवून दिलेला आहे, येणाऱ्या विधानसभेला बी दाखवून देणार. लाडक्या बहिणींचा अपमान महाराष्ट्र खपून घेणार नाही. 2 मिनिटं, तुम्हाला विकासावर मुद्दा पाहिजेत ना? विकास काय झालाय गेले 5 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष यांच्या हातात सत्ता आहे, 2.5 वर्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या हातात सत्ता आहे, 7.5 वर्ष भाजप आणि आता हे जे शिंदे सरकारांचे फुटीर आहेत यांच्याकडे सत्ता असताना आज कोल्हापूरमध्ये जे रस्त्यांची दयनीय अवस्था आहे त्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबद्दल कोण बोलणार आहे? ज्या सुखसुविधा झालेल्या आहेत या महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या आघाडीच्या काळात झालेल्या आहेत. विरोधक म्हणतात की कोल्हापुरामध्ये आम्ही भरपूर निधी आणलेला आहे. निधी हा फक्त डिजिटल बोर्डावर आहे, तो साक्षात काही डिजिटल म्हणजे विकास झालेला नाही. आज जर कोल्हापुरात तुम्ही बघला म्हणजे इथून दसरा जाऊन जरी स्टँड पर्यंत जर गेला तर 4 पावलं खड्डे आहेत. विरोधकांना आमच्या जनतेचा पैसा आहे, टॅक्स मधून गोळवतो, कोण कुणाच्या घरात देत नाही आणि महागाई किती वाढली आहे. काही म्हटल्या 1500 तुमच्या खिशातले देत आहे काय? 2,000 त्या कुणाच्या खिशातनं देणार आहेत ते विचारा. आणि दादा बलात्कारांना पाठीशी घालणाऱ्यांनी महिला सुरक्षाचं सांगू नये. त्यांनी विकासाचा आणि मुद्द्याचं बोला. मुद्द्याचा एकच बोलतो, ज्या वेळेला लोकसभा होती त्यावेळेला आम्ही 8,500 रुपये महिन्याला असे वार्षिक पैसे देणार होतो. खटाखट 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 कुठे गेले ते? आज आमच्या मित्रांनी सांगितलं कोल्हापुरात जातीपातीला थारा नाही, हे सर्व जनता मानते. परंतु ज्या ठिकाणी आज हा कार्यक्रम चालू आहे याच दसरा चौकात, लहान ऐतिहासिक दसरा चौकात लहान मुलांची बस निघालेली, त्यावेळी दगडफेक झाली, त्यावेळी हे कुठं होते आणि कोणाच्या बाजूने होते? विशाळगडचं प्रकरण झालं त्यावेळी एकाच लोकांना मदत का केली? आणि ओवेसींची माणसं येतात पैशाच्या बॅगा घेऊन एका समाजाला मदत करतात, हे अतिशय चुकीचं आहे. आणि कोल्हापूर आमचे मित्र एक घोषणा द्यायला लागलेले आहेत काहीतरी खोके वगैरे. माझं म्हणणं काय, जे आता काँग्रेसच्या नादाला लागले त्यांची मातोश्री 1ची मातोश्री 2 झाली. काल त्यांच्या एका युवा नेत्यानं फॉर्म भरला वरळी म्हणणं, त्यानं संपत्ती जाहीर केली, 25-30 कोटी रुपये स्थावर संपत्ती जाहीर केली. महाबळेश्वर मध्ये यांचे फ्लॅट, अलिबाग मध्ये यांचे फ्लॅट, परदेशामध्ये यांचे प्लॉट. मग माझं म्हणणं असं आहे, हे जे उभाट आहेत हे कुठल्या रानात जाऊन राबतात, कुठं काम करतात? आम्हाला पण विचारावा. हे बघा मगाशी त्या निकमताईंनी काय म्हटल्या, महिला मोदी साहेबांनी महिलांचा मान सन्मान केला. महामहिम राष्ट्रपतींना त्या संसदेच्या उद्घाटनाला बोलवलं नाही, हा मान आहे का? जातीपातीचं राजकारण हे भाजपमध्ये जास्त आहे, कारण त्या आदिवासी असल्यामुळं त्यांनी बोलवलेलं नाही. पक्ष निष्ठावंत आहे, काँग्रेस पक्ष निष्ठावंत आहे, भट्टी साहेब निष्ठावंत आहे. इथं पक्षांतर होत नाही. जत्रा संपली की देव बदलतात आणि इलेक्शन संपलं की पक्ष बदलतात, अशी याची नीती. कोल्हापूर लोकलच्या बाबतीत एक मिनिट कोल्हापूर लोकलच्या बाबतीत गेले 40-50 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. रस्ते झाले नाहीत, कोल्हापूरच्या रंकाळ्याचं सौंदर्यीकरण झालं नाही, फोटो स्टुडिओ व चित्रनगरीचे प्रश्न सुटले नव्हते. हे जे काय विषय आहेत हे कुणीही बोलत नाही. एकनाथ शिंदेच्या माध्यमातून राजेश क्षीरसागरांनी जो निधी आणला, आजपर्यंत भूतोना भविष्य अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. कोल्हापूरची काळजी फक्त एकनाथ शिंदे आणि राजेश क्षीरसागर नाही, कोल्हापूर महानगरपालिका त्यांच्याकडे होती. इतक्या वर्ष का सत्ता झाली नाही? कोल्हापूर महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांचा प्रश्न का सोडवला नाही? यांच्या नेत्यांनी शब्द दिला पण यांना जमलं नाही. थेट पाईपलाईनचा विषय गेल्याला अभ्यंकर स्नान केलं पण आजही थेट पाईपलाईन पाणी आलेलं नाही, येत नाही. त्यांची सत्ता त्यांनी का केलं नाही विचारा. आज ते म्हणत आहेत की राष्ट्रपतींना आमंत्रण दिलं नाही, पण राष्ट्रपती आमच्या मोदीजींनी बनवलं. आणि ज्या काही योजना आहेत त्या महिलांसाठी किती आहेत? आता 33% आरक्षण हे लोकसभेत मोदीजींनी दिलं, ह्याच्यापूर्वी ह्या लोकांना का सुचलं नाही महिलांसाठी काय तर करण्यासाठी? शिवाजी महाराजांचा जो मुद्दा त्यांनी काढला ना, मग मला सांगा, राहुल गांधी ज्यावेळी बावड्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला आले होते, एवढे बॅनर पूर्ण कोल्हापूरभर लागले होते काँग्रेसचे, पण शिवाजी महाराजांचा त्या बॅनरवर फोटो का नव्हता?
विकासाच्या मुद्द्यावर मगाशी निधी आणला म्हणतात. त्यांच्या ऋतुराज पाटलांच्या सगळीकडे बोर्ड लागलेत, आम्ही एवढा निधी आणला, मग तो निधी गेला कुठं? ज्यांना महाराजांचा पुतळा सांभाळता आला नाही, हे स्वराज्य काय सांभाळणार आहेत? आणि हे म्हणतात ना, आमदार ऋतुराज सरांनी काय केलं, दादांनी काय केलं कोल्हापूरचं, तर ह्यांनी जी घाण करून ठेवली होती महानगरपालिकेत, त्याचा खर्च भागवण्यात गेला. 1500 रुपये देऊन 15,000चं बजेट केलं. महागाई परवडत नाही, त्यामुळे आम्हाला 1500 नको, महागाई कमी करा. बरं मंडळी, आज इकडे आपण दोनही आघाडीच्या म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी मंडळांच्या आपण मतं जाणण्याचा प्रयत्न केला, पण हे आरोप आणि प्रत्यारोप बहुतेक संपणारे नाही आहेत. हे इथल्या राजकारण्यांनी लक्षात घ्यायचं आणि त्या पद्धतीनं पुढच्या त्यांच्या वाटचाली सुरुवात करायची आहे. आज आत्ता इथे रजू घेऊयात, आपण परत भेटूयात पुढच्या शहरात. तोपर्यंत नमस्कार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.